भारताच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत असतानाही अनुसूचित जातीतील अनेक समाज घटक, विशेषतः मातंग समाज, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आजही वंचित असल्याची तीव्र खंत व्यक्त करत महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक संघटना आणि समस्त मातंग समाजाच्या वतीने गुरुवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मातंग समाज आजही उपेक्षा व दुर्लक्षाचा सामना करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। समाजातील अनेक महिलांना आजही स्मशानभूमीत जाऊन प्रेताच्या राखेतून धातू शोधणे, टाकाऊ वस्तू गोळा करणे, नैवेद्य व इतर साहित्य विकून उदरनिर्वाह करावा लागत असल्याची विदारक परिस्थिती आंदोलनादरम्यान मांडण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला दिलेल्या मान्यतेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी प्रमुख मागणी केली आहे। अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून सर्वाधिक उपेक्षित, वंचित आणि शोषित घटकांना आरक्षण व शासकीय योजनांचा न्याय लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय स्मशानभूमीत उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचे तातडीने पुनर्वसन करावे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदांवर प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच समाजाच्या विकासासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले। देश प्रगतीची नवी शिखरे गाठत असताना समाजातील काही घटक अजूनही मूलभूत मानवी सन्मानासाठी संघर्ष करत आहेत। ही बाब चिंताजनक आहे। सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल तर सर्वाधिक वंचित घटकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कांबळे यांनी मांडली आहे। महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक संघटना व नाशिक जिल्ह्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण व धरणेचा कार्यक्रम आम्ही महिला मोठ्या संख्येने केला। यामध्ये प्रामुख्याने पहिला विषय होता की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सन्माननीय राज्य शासनाने तातडीने अ-ब-क-ड वर्गीकरण करावं। त्याच समवेत आता 2014 पासून ज्या मंत्रालयात बैठका झाल्यात, खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या महिला स्मशानात जातात आणि स्मशानात गेल्यानंतर प्रेताच्या राखीमधून काही वस्तू मिळतात आणि त्या वस्तू मिळाल्यानंतर त्याच्यावर उदरनिर्वाह करतात। मग काही बांबू कामटा तुटलेले असतील, नैवेद्य असतील, त्याच्यावर उपजीविका करतात। हे आजच्या 2026 मध्ये अतिशय वाईट अवस्थेत हा समाज जगतो आहे, शोकांतिका आहे। 2014 मध्ये ही सगळी भूमिका माननीय तत्कालीन उपमुख्य आपले पालकमंत्री महोदय सन्माननीय भुजबळ साहेब यांनी तातडीने बैठक बोलवली मंत्रालयात, त्याचे निर्देश जारी केले। त्याचबरोबर दिलीप कांबळे मंत्री महोदय, राज्यमंत्री त्यावेळेचे, त्यांनी देखील तसेच आदेश पारित केले, परंतु प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतली गेली नसल्यामुळे या महिला पुनश्च त्याच याच्यामध्ये तशाच अवस्थेत जगत आहे। काही महिला आमोशा मागत आहेत, काही कचरा व्यस्त आहेत। अतिशय विदारक चित्र आहे, हे शोकांतिक आहे। यांची मुलं सुद्धा शाळेत शिकत नाहीत, हे फार विदारक चित्र आहे। मोठा मातंगवाडा आहे, द्वारकाचा भद्रकाली मातंगवाडा आहे, शहरातले अनेक मातंगवाडे आहेत, त्यामध्ये विखुरलेल्या महिला आहेत। यांचं पुनर्वसन करावं या संदर्भात निर्देश दिलेले असताना अजून पुनर्वसन झालं नाही। नाशिक महानगरपालिकेमध्ये 2000 जागा रिक्त आहे असं 2014ला सांगितलं गेलं होतं, परंतु 2014-15 मध्ये, परंतु त्यावरही या महिलांना सिंहस्थ कुंभमेळ्यात सामावून घ्यावं असं ठरलं होतं, परंतु त्यावेळी सामावून घेतो नाही। आता दुसरा सिंहस्थ कुंभमेळा आलेला आहे। मग या सगळ्या महिलांचा अंत संपलेला आहे। किती दिवस जनावरांपेक्षा खालचं जीवन जगायचं या महिलांनी? कमीत कमी सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी लढाई लढली ती सामान्य जनतेला सामान्यप्रमाणे वागण्यात आलं पाहिजे, तर तीच लढाई आज आम्हाला लढावी लागते आहे। म्हणून आमची विनंती आहे शासनाला की या महिलांचं पुनर्वसन करावं, यांचं आरोग्य, यांचं शिक्षण, यांचं राहणीमान, यांना घरं राहायला नाही, त्या आवास योजना द्याव्यात, हे सगळं काही करावं, यांचं पुनर्वसन करावं। अतिशय शोषित वंचित महिला आहेत, या महिलांना तातडीने महापालिकेत चतुर्थ श्रेणी सफाई कामगार मध्ये सामावून घ्यावं किंवा जिल्हा परिषद मध्ये शाळा, अनुदानित शाळा आहेत, त्या अनुदानित शाळेमध्ये सुद्धा त्यांना सामावून घ्यावं अशी आमची विनंती आहे आणि समाज कल्याण विभागात सुद्धा सामावून घ्यावं ही मागणी आम्ही ठेवलेली आहे।
महाराष्ट्र मातंग मांग सामाजिक संघटनेच्या सरचिटणीस नंदा गोरे आणि पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाद्वारे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मातंग समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.